शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचा 22वा हप्ता हा आज जमा होणार आहे। देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। केंद्र सरकारच्या कृषी ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा 23वा हप्ता, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 9वा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। नमोचा हप्ता आज दुपारनंतर या वेळेवर शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे। वेळ देखील पूर्णपणे जाहीर झालेली आहे। आता देखील तुम्हाला त्याच वेळेला ही रक्कम मिळणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे विषय बघूया। काय असणार अपडेट, जीआर काय आलेला आहे, जीआर मध्ये काय सांगण्यामध्ये आलेलं आहे, पूर्णपणे अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार। तर लगेच सुरुवात करूया महत्त्वाच्या अपडेटला। आज देखील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये। आता पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम तुम्हाला मिळालेली आहे। आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम मिळाली त्याच शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता त्याच शेतकऱ्यांना पूर्णपणे पीक विमा योजना मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना आता नमोचा 9वा हप्ता, त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेच्या 8व्या हप्त्याची रक्कम ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळाली आता 9वा हप्ता आलेला आहे। म्हणजेच की आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यामध्ये येणार असून आज या वेळेवर तुम्हाला देखील रक्कम मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे अपडेट बघू। कोणत्या वेळेला देखील रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे, कोणती असणार आहे ती वेळ, ज्या वेळेला तुम्हाला तुमचं मोबाईल तुमचं बँकेचं खातं चेक करायचं आहे त्याच वेळेला देखील तुम्हाला नमोचा 9वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळणार आहे। आता आपण या ठिकाणी ती वेळ बघू, त्यापूर्वी आपण रक्कम बघू। किती रुपये मिळणार, किती रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे, पूर्णपणे आपण रक्कम बघू। आता ती रक्कम देखील या ठिकाणी असणार आहे। नमोच्या हप्त्याची रक्कम तुम्हाला मिळणार आहे। नमोच्या 9व्या हप्त्याची पूर्णपणे 2,000 रुपये 9व्या हप्त्याची शेतकऱ्यांना मिळणार। त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेचाही हप्ता तुमच्यासाठी आलेला आहे। पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे देखील तुम्हाला 2,000 रुपये असे तुम्हाला देखील पूर्णपणे 4,000 रुपये आज देखील जीआरमध्ये पूर्णपणे स्पष्ट देखील झालेले आहे। आज देखील या ठिकाणी या वेळेवर तुम्हाला तुमचा मोबाईल असेल, तुमचं बँकेचं खातं असेल, पूर्णपणे चेक करायचं आहे। त्याच वेळेला तुम्हाला पण पूर्णपणे रक्कम मिळणार। पूर्णपणे पीक विमा योजनेची पूर्णपणे देखील रक्कम मिळून जाणार आहे। तर चला लगेच बघू कोणती असणार आहे ती वेळ, कोणत्या वेळेला रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे प्राप्त होणार, पूर्णपणे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होणार। सविस्तरपणे ती जीआरमध्ये वेळ या ठिकाणी देण्यामध्ये आलेली आहे। त्याच वेळेला तुम्हाला तुमचं बँक खातं असेल, तुमचे पूर्णपणे पैसे जमा झाले असा मेसेज देखील दिसून येईल। त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा हप्त्याचा लाभ मिळत असेल तर आता तुम्हाला पण 2-2 हप्ते आलेले आहे। आता बघूया ती वेळ, कोणती वेळ असणार आहे। त्याच वेळेला तुम्हाला तुमचं बँकेचं खातं पूर्णपणे चेक करायचं आहे तर ती वेळ 2ची असणार आहे। 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात होणार असून डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम मिळणार आहे। आता तुम्ही पण अजिबात चिंता करू नका। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमची पण आता पूर्णपणे प्रतीक्षा मिटवली गेलेली आहे। आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाहीये। आता 2 वाजल्यापासून डीबीटीचं बटन दाबणार। जसं राज्य सरकार आणि केंद्र सरकार डीबीटीचं बटन 2 वाजता दाबणार, काही शेतकऱ्यांना 3 पर्यंत, काही शेतकऱ्यांना रात्रीच्या 5 पर्यंत, सायंकाळच्या 5 ते 6 पर्यंत देखील रक्कम मिळेल। रक्कम किती मिळेल तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची पूर्णपणे 2,000 रुपये, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे देखील 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 4,000 रुपये देखील तुम्हाला त्याच वेळेला रक्कम देखील जमा दिसणार आहे। आता यामधून काही शेतकरी मानल्यापेक्षा 10 ते 20% शेतकरी बाद करण्यामध्ये
करण्यामध्ये आलेले आहे। यामधून बरेच शेतकरी बाद देखील करण्यामध्ये आल्यामुळे आता काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाहीये। आता जर तुम्हाला पण वाटत असेल की कोणते शेतकरी बाद करण्यामध्ये आलेले आहे, कोणते शेतकरी या ठिकाणाहून काढून देण्यामध्ये आलेले आहे, ते शेतकरी आपण लगेच बघू कोणते असणार आहे ते शेतकरी। आणि जर तुम्ही पण या यादीमध्ये आले, जर तुम्हाला पण आज उद्या या 2 दिवसामध्ये हप्ता आला नाही तर तुम्हाला हप्ता येण्यासाठी काय करावे लागेल, तर तुम्हाला देखील ही 2 कागदपत्रे, ही 2 महत्त्वाची कागदपत्रे तयार करणं अत्यंत गरजेचे आहे। ही 2 कागदपत्र अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे तुम्ही पण ती लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण नमोचा 9वा हप्ता, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 23वा हप्ता लवकरात लवकर आणि आजच्या आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये मिळून जाईल। तर चला ती 2 महत्त्वाची कामे, जी 2 महत्त्वाची कामे शेतकऱ्यांना करणं गरजेचे आहे ती आपण या ठिकाणी बघू। आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाचीच खुशखबर देखील ही मानावी लागेल। ज्या ज्या शेतकऱ्यांची ही 2 कामे पूर्ण आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कागदपत्रे काढलेली आहेत, त्यांच्यासाठी आता नमोचा 9वा हप्ता तर आलाच। बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा तुमची दूर झाली। त्याचबरोबर एक मोठी खुशखबर ही आलेली आहे। खुशखबर कशी आहे, तर ती शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्याचे चित्र देखील समोर आलेले आहे। GR स्पष्ट झालेले आहे। फक्त हे शेतकरी बाद करण्यामध्ये आलेले आहे। जर तुम्ही पण बाद ठरला तर तुम्हाला देखील अत्यंत धक्का बसेल, तुम्हाला पण हप्ता मिळणार नाही। जर तुमचं नाव या ठिकाणी आलं, जर तुम्ही पण ही कागदपत्र काढले नसेल तर तुम्हाला पण आता एकही रुपया दिल्या जाणार नाहीये। त्यामुळे तुम्ही पण ही गोष्ट लक्षात घ्या आणि हे कामे करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पण पूर्णपणे रक्कम मिळेल। त्याचबरोबर देखील तुम्हाला 2-2 हप्ते एकत्रितपणे जमा करण्यासाठी ही 2 कामं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही पण ती अधुरे ठेवली तर तुम्हाला एकही रुपया दिल्या जाणार नाही। तुम्ही समजू शकता किती महत्त्वाची असणार आहे ही 2 कामे, ही 2 कागदपत्रे। जर तुम्ही काढले नसेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर काढायला या ठिकाणी लागणार नसता, तुम्हाला एकही रुपया दिल्या जाणार नाही। नमोचा हप्ता तर तुम्हाला मिळणारच नाही। त्याचबरोबर देखील PM किसान योजनेचा ही हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये। तर चला लगेच अपडेट बघू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। आता या ठिकाणी लक्ष द्या, ज्या शेतकऱ्यांचे 2 कामे अधुरे आहेत त्या शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर ही 2 कामे करायलाच लागणार आहे। GR मध्ये स्पष्ट करण्यामध्ये आलेलं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांची 2 कागदपत्रे नाहीये त्या शेतकऱ्यांना बाद करण्यामध्ये येईल। पहिलं महत्त्वाचं काम, पहिलं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं फार्मर ID। जर तुम्ही पण फार्मर ID काढले नसेल, जर तुमची पण फार्मर ID काढायची बाकी असेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर फार्मर ID काढायची आहे, जेणेकरून तुम्हाला पण नमोचा आणि PMच्या हप्त्याचा लाभ देखील मिळेल। तर चला दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं या ठिकाणी असणार आहे eKYC। होय, आता eKYC करणं तुम्हाला ही अत्यावश्यक आहे, त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर eKYC करून टाका। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राईब करणं एक महत्त्वाचं कामच आहे, त्यामुळे लगेच करून टाका।